स्वारगेट अत्याचार प्रकरणी एक अपडेट समोर आली आहे। आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज फेटाळला गेलाय। पुणे सत्र न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळलाय। तर स्वारगेट अत्याचार प्रकरणी ही महत्त्वाची बातमी आता समोर येतेय। आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। पुणे सत्र न्यायालयाने हा जामीन फेटाळलाय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत। अमोल, स्वारगेट अत्याचार प्रकरणी आता आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। पुणे सत्र न्यायालयाने याबद्दलचा हा निर्णय देण्यात आलेला आहे। याबद्दलची अधिक माहिती काय द्याल? काही वेळापूर्वीच याबाबतची सुनावणी आहे ती पुणे सत्र न्यायालयामध्ये झाली आणि त्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दत्ता गाडे याचा जामीन अर्ज फेटाळला आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या जामीन अर्जावरती सुनावणी आहे ती सुरू होती। मात्र आज न्यायालयाने याबाबतचा महत्त्वाचा निकाल आहे तो दिलेला आहे आणि त्यामुळे दत्ता गाडे याची पोलीस कोठडी आहे त्याचा कारागृहातला जो मुक्काम आहे तो आता आणखीन वाढलेला आहे। काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की स्वारगेट एसटी स्थानकामध्ये दत्ता गाडे याने एका तरुणीवर एसटी बसमध्ये बलात्कार केलेला होता आणि हे प्रकरण राज्यभर गाजलेलं होतं आणि त्यानंतर दत्ता गाडे याला पुणे जिल्ह्यातूनच शिरूर मधून अटक केल्यानंतर त्याला कारागृहात ठेवण्यात आलेलं होतं आणि आज एक महत्त्वाची सुनावणी आहे ती पुणे सत्र न्यायालयामध्ये पार पडली, ज्यामध्ये दत्ता गाडे याचा जामीन अर्ज आहे तो आता फेटाळण्यात आलेला आहे। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।